मायबाप, वास्तविक बंधू भगिनींनो, मी हा व्हिडिओ आज MGM हॉस्पिटल, महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल येथून शूट करीत आहे. मायबाप, मलाच कळलं की मला इथं का आणलं आहे. त्याचं असं झालं मायबाप, मी होळीच्या दिवशी पुरणपोळी खाल्ली आणि मला ती पचली नाही, वॉमिटिंग झाल्या. आमच्या घरच्यांनी मला दवाखान्यात नेलं. तो डॉक्टर बी असा होता की त्यानं माझी सोनोग्राफी करायला होती आणि सोनोग्राफी केल्यानंतर माझ्या पोटामध्ये एक मूळचाच आजार आहे. तो सातारकर साहेब देखील म्हणले, मला माहीत नाही की हा आजार तुम्हाला केव्हा झालेला आहे, मूळचा आहे तो. पण तरी तो सातारकर साहेबांना ज्यावेळेस CT स्कॅन काढली होती त्यावेळेस तो कमी होता, पण आता तो वाढल्यासारखा दिसतो आहे आणि त्या सोनोग्राफीमध्ये वाढल्यासारखा दिसतो. आणि पण मला काहीही त्रास होत नाही. आणि तरीही मला मग औरंगाबादला नेलं घरच्या मंडळीनं. पुन्हा सातारकर साहेबाला दाखवलं. सातारकर साहेबानं चिंता व्यक्त केली आणि त्यांनी मला MGM हॉस्पिटलला श्री सूर्यवंशी साहेबाकडे पाठवलं. सूर्यवंशी साहेबांना मला बघितलं आणि 8 दिवस घरं पाठवलं. घरी गेलो. माझी तब्येत मला काही त्रास होतच नव्हता. तरी माझ्याकडे शिकणाऱ्या मायमावल्यांचं मी एक आभार मानतो की त्यानं माझ्यासाठी स्मरण केलं. जशी काय माझ्या जीवनाची काळजी मला नाही त्यालाच लागली, असं झालं. बायबापो, आपण जर, याचा अर्थ असा झाला की आपण जर चांगलं कार्य केलं तर जगच आपल्याला मरू देत नाही. जगालाच वाटते की यानं जिवंत राहावा, पण आपण जर वाईट काम केलं तर लोक आपल्याला मारून टाकायला भीत नाही. म्हणून आपण नेहमी चांगलं काम केलं पाहिजे, असा मी तुम्हाला माझ्या जीवनातून संदेश देतो. मी मानभाव पंथातला म्हणजे एक अंश देखील नाही, मानभाव पंथाचा अंश देखील नाही. मी काही साधू संतांजवळ राहून म्हणजे शास्त्र जास्त काढलेलं नाही. फक्त भोजने बाबा महानुभाव यांच्याजवळ शास्त्र काढले आणि तेच शास्त्र मी वितरित करतो आणि लोकांना सांगतो. लोक त्यावर प्रसन्न होतात आणि मी मरू नये अशी ते इच्छा करतात. बाबा, असं आपण काहीतरी केलं पाहिजे जीवनामध्ये की जेणेकरून आपल्याला तर मृत्यू येणारच न हो. जातशी हे ध्रुव मृत्यून ध्रुवम जन्म मृतशीचे, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले. जो जन्माला त्याचा मृत्यू नक्की आहे आणि जो मेला त्याचा जन्म निश्चित आहे. परंतु तरीही आपण असं जीवन जगायला पाहिजे की मारून विजय व्हावे. मरण हे माझे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओझे. बाबा, मला मरणाचं कधीच ओझं वाटलं नाही आणि अजून बी मी मरणाला भीत नाही. परंतु आमच्या मावल्याच माझ्या मरणाला भेटतात आणि मला मरण येऊ नये अशी ती इच्छा करतात आणि त्या स्मरणाला देखील बसलेले आहेत माझ्यासाठी. बाबा, मी त्यांचा शतशः आभारी आहे. बाबा, त्यांचे उपकार मी कुठं फेडू असं मला आता वाटायलं आहे. बाबा, ते असं काहीतरी काम करा की जेणेकरून तुम्ही मरू नये असं लोकांना वाटलं पाहिजे. दंडवत प्रणाम.